सुप्रभात मित्रांनो, तर आज आपल्या बाप्पाचा दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस म्हणजे ऋषी पंचमी। तर आज खादाड ब्रह्मंदेमध्ये विशेष असं की आपण ऋषीची भाजी आणि भाकरी कशी करतो ते आपण पाहणार आहोत आणि ते आपल्याला दाखवणार आहेत आपल्या मोठ्या आई। इथं तर बघून बोला। हा, तर या आमच्या घराच्या सगळ्यात मोठ्या सासूबाई आहेत आणि त्या आपल्याला सांगणार आहेत की ऋषीच्या भाजीत आपण कोणती कोणती भाजी घेतो। कोणती कोणती सांगा। आपण कोणती कोणती भाजी घेतो ऋषीच्या भाजीमध्ये? ती तरची मीच भाजी घेतो, कांदा घेतो। पण तरची भाज्यांची नावं सांगा हो। नावा? हा, शिमला मिरची, कोबी, दुधी, वांगा, कारलं, वालाची भाजी, घेवडा, परत दुधी घेतली ना, वांगा वगैरे चवलीची नाही ही चवलीची ना, चवली, लाल माठाची चवली। आणि तो दांडा कसला आहे? चवलीचा। हा लाल चवळीचा दांडा आहे। ही भाजी महत्वाची असते ऋषीमध्ये। आणि मका वगैरे पण वापरू शकतो आपण। मका। आणि भाकरी कसली बनवता? भाकरी ऋषीचा चावल असतात, खाऱ्यात तांदळाचं। हा, ते दळून आणलात? दळून आणलात ती भाजी। हे आपण बनवायचे, आंघोळ करून यायचे आणि ते बनवायचे, नंतर देवाला दाखवायचे, नंतर आपण उपास सोडायचं, नंतर आपण उपास करणे। पण का करतात उपास? उपास पोती मधलं सांगू तुला? हा, ते आपलं जागा मुंबई मध्ये छोट। हा, त्यामुळं आपला देव तिथे, आपला किचन इथं सर्व हात बोट लागते। ते पाप पुण्य सुटायसाठी ती ऋषी धरायची। पाप पुण्य सर्व समुद्रात आपले डुबून जातात। त्याच्यासाठी करतात। हा, त्याच्यासाठी करतात। बोला। हा दांडा चवलीचा आहे, तो मोठा म्हणून घ्यायचा असते, तर तो कवला असते। कसं साफ करणार दाखवा जरा आम्हाला। असं काढायचं, बारीक काढायचं, पहिले साल काढायची, पूर्ण साल काढायची आणि बारीक दाखवा। पाठ देते ना। चल बाबू कशाला माहिती अशी पण आपत्ती घेते बघ आपला आहे नाही आगाला गेला तुला पाणी देऊ का एक तांब्यावर? काय पाणी घेशील अंगावर? देऊ एक तांब्यावर? मोठ्या तांब्याच्या नदीत
संगीताच्या हातात आहे माझ्या भारतात त्यासाठी धवलेला आपल्याला दरवर्षी भेटत नाही आता कधी येणार आपण म्हणून मी बोलली गाणं आहे ना तू पण ओय बाई तुझे सुके आहे बा कुठे गेली मातीच पप्पी व्हिडिओ काढते मी दुधी कापते ब्लॉग मध्ये येईल ब्लॉग मध्ये येईल अरे क्या पन्ना पण गेम झाला आणि हे झाला जून बाय टाका हे चावी नाही करायची तर ऋषीची भाजी बनवायला पण स्टार्ट केलेली आहे. तर इथे भाज्या धुवून घेतलेल्या आहेत आईंनी स्वच्छ आणि इथे कांदा घातलेला आहे. आई तेल ओतलंय अजून नाही ना? तेल नाही ओतलंय अजून. कांदा आधी नुसताच थोडासा सुकवलाय. कांद्यात तेल टाकून आता चांगला परतवते. तेल ओतलं आता. मिरच्या टाकल्या. चांगला असा कांदा आणि मिरची जवळपास 5 ते 10 मिनिटं भरपूरशा तेलात भाजून घ्यायचंय. आणि आता आई त्याच्यात राई आणि जिरं टाकणार आहेत. टाकलंय
तर याच्यामध्ये जवळपास 15 ते 20 भाज्या येणार आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगते, हे बघा ह्या साईडला बघू शकता, चवळीची भाजी आहे, लाल चवळी आहे, हिरवी चवळी आहे, पुन्हा लाल मठ आहे पाल्यामध्ये. मग एवढं आम्ही घालतोय म्हणजे नंतर घाटतायत म्हणजे त्या परतवतायत. आमच्या भाषेत घाटणं असं म्हणतात. आई हे किती वर्षापासून भाजी करता तुम्ही? आता आठवण नाही पण खूप वर्षात झाले. तरी अंदाजे 60च्या जास्त. म्हणजे 60 वर्षाचा अनुभव आहे या भाजीच्या रेसिपीचा. त्याच्यामुळे आईंच्या आजच्या रेसिपीला मजा आहे. तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसेल दुधी आहे, मका आहे, भेंडी आहे, गवार आहे, फरसबी आहे, तोंडली आहे, भेंडी आहे, वांगा आहे, कारला आहे आणि अजून मिरच्या आहेत, वाटाणे आहेत. ते बघा हिरवे वाटाणे पाहू शकता तुम्ही. अशा खूप साऱ्या भाज्या आहेत. घेवडा आहे, अजून फ्लावर आहे, गाजर आहे आणि शोधूया आपण सर्व शोध. मला वाटतं मी सगळ्यांची ऑलमोस्ट नावं घेतली आहेत. हा वाटाणा सांगितलं, मटर सांगितलं, भेंडी, गवार, तोंडली आणि आणि हे जे आपण चवळीची जे मोठे बघा रेड कलरचे दांडे होते ते दांड ते आहेत. तर अशा प्रकारे हे सगळी भाजी एकत्र कापून धुवून घेतलेली आहे. आपण आता खोलते मी पप्पी व्हिडिओ. आई पहिलाच व्लॉग असल्याने आई खूप एक्साइटेड झाले. जेवण बी घालायचं का तिकडे नाही करतील आता तरी आराम करू दे. जेवण भाकऱ्या भाकऱ्याच राहू. आता भाजीमध्ये बाकीच्या भाज्या ऍड करतोय. ती थोडीशी आता आळली भाजी, त्याच्यामुळे आता जागा झाली आहे. तर बाकीच्या भाज्या टाकून घ्यायच्या त्याच्यात. ही जवळपास किती किलोची भाजी होणार आई? 5-6 किलोची. म्हणजे आमची कुटुंब आमचं मोठं असल्याने तेवढी भाजी सगळ्यांना पुरायला पाहिजे. त्याच्यामुळे एवढ्या प्रमाणात माप घेतलं आहे. तुम्ही याचं कमी जास्त प्रमाण करू शकता. ऋषीची भाजी करायला अगदी सोपी आहे. फक्त भाज्या जास्तीत जास्त वापरायच्यात आपल्याला. सुरण पण आहे बघा, मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरली, सुरण पण आहे. सुरण नाही तर या सगळ्या भाज्या आता आपल्याला पूर्णपणे वाफेवरच शिजवायच्या आहेत. हे आमचं मोदक पात्र आहे, त्याच्या भांड्यात आम्ही हे करत आहे. आता खोबरं टाकतात आई. झालेला आहे. तर अर्धी बौक शिजलेली आहे. तर खोबरं टाकलेलं आहे. आणि मीठ कधी टाकणार आहो? थांब ना आता. अच्छा, मी मिठाची आतुरतेने वाट पाहते. टाकते इकडे बघा. जसं मी पूर्वी म्हटलेलं की पूर्वीच्या लोकांना हाताच्या अंदाजावर मीठ माहिती असतं. आजच्या पिढीसारखे चमचे वापरत नाहीत. अचूक माप म्हणतात. अचूक माप.
हा बाजार नाही आता तुला मीठ डबरावर. टाकलेला आहे, मी आता घाटते. त्याच्यात काय शिजवलंय? लावते ते. काढू. हे? अरे घरी माणूस आहे बाबा. काढू. घरी माणूस आहे. झाली भाजी. हा आता बंद करायचं ढाकण. बोल. चल पाण्यावरती मीठ टाकला. शिजायला जोरात बोल. भाकरी भाजायला पीठ टाकलंय पाण्यामध्ये. आला आवाज. भाकऱ्या भाज्या ऋषीच्या भाकऱ्या भाज्या त्यानंतर निवड ऋषीच्या भाकऱ्यांचा दाखवायचा, आरती करायची. बस ना. कुंडावरते कुंडावरते तर नैवेद्याचं आता ताट भरतायत. त्याच्यात आपण केलेली भाकरी आहे,
पाठ घेतोय हे घे ना ताट घे आणि भाजी आहे अजून काय ऋषीची. यार, खाली म्हणजे मला पाण्यात आहे हे बघ असं वाजव. बस ना? आज गणपती बाप्पाला ह्याचा नैवेद्य दाखवणार. चांगलं वाजायचं तुला. वरती कसं त्याच्यावर उठून निवदावर काय निवदाला नाही करायचं तर काय घे घे चल तू झालं पंढरीला मम्मी पंढरीला जाणार जेव्हा एक दिवस दाखव एक दिवस जेव्हा दाखव गणपती वेळेला माझ्या परिवारला अगदी पाठीशी उभा राहा न सगळ्या बालकांना अगदी कर्जमुक्त कर. सुखरूप न कर्ज काही असल आणि काम नसल तो पण अगदी बघा त्यांच्या पाठीमाग तुम्हीच पाठीमाग बघणार गणपती वेळेला ना सगळ्यांना अगदी सुखरूप. खाली ना पोरं आहेत ना वजू लय पोट सुटला तुझा. थँक्यू आई आम्हाला भाजी आणि भाकरी शिकवल्याबद्दल. वेलकम वेलकम.